सोलापूर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्यांवर एक नजर टाकूया। संगर गल्ली सांगोला येथील राजमाता पान मसाला स्टोअर्स या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला। यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला। या कारवाईत 1,58,285 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। संबंधित दुकान सीलबंद करण्यात आले। या प्रकरणी दुकान मालक निशांत उर्फ टिल्लू महादेव मिसाळ वय 32 याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दिनांक 26 दुपारी गस्ती दरम्यान संगर गल्लीतील या दुकानात प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी तातडीने धाड टाकली। दुकान बंद असल्याने संबंधितांना बोलावून पंचांसमक्ष दुकान उघडण्यात आले। तपासणी दरम्यान डायरेक्टर पान मसाला, RMD पान मसाला, बाबा 120 पान मसाला, विमल पान मसाला, सुगंधित तंबाखू तसेच तयार मावा असा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला। हा सर्व मुद्देमाल जप्त करून सांगोला पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला। ही कारवाई सांगोला पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली। फिर्याद अन्न सुरक्षा अधिकारी उमेशचंद्र भुसे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिली।